नमस्कार. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे अनिश्चित वातावरणात सुनिश्चित करिअर, प्रॅक्टिकल बीकॉम आणि बीबीए. आणि या विषय आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातले तज्ञ आणि प्रॅक्टिकल एज्यू स्किलचे संस्थापक सन्मित शाह आणि त्यांची प्रॅक्टिकल बीकॉमची विद्यार्थिनी वृषाली निकम. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोघांचेही आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार. सन्मित सरांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास सन्मित सर हे प्रॅक्टिकल एज्यू स्किलचे संस्थापक आहेत आणि स्वतः ते उद्योजक आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. मॅनेजमेंटमध्ये त्यांनी विशेष अशी कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर ह्या कोरोनाच्या काळात शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते गौरवण्यात आलेलं आहे. तर आत्तापर्यंत 1500हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी नोकरी देखील मिळवून दिलेली आहे. त्याचबरोबर 1 लाख विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं आहे. तर प्रॅक्टिकल एज्यू स्किलच्या माध्यमातून त्यांनी प्रॅक्टिकल एज्यू स्किल ही युनिव्हर्सिटी साकारण्याचं स्वप्न देखील आता साकार करण्याचं ठरवलंय. तर त्यांची विद्यार्थिनी वृषाली निकम ही हर्षांजली इन्स्ट्रुमेंट न्यूमॅटिक प्रायव्हेट लिमिटेड ह्या ठिकाणी सध्या काम करते. चला तर आज आपण एकूणच प्रॅक्टिकल बीकॉम आणि प्रॅक्टिकल बीबीए नेमकं काय आहे याबद्दल जाणून घेऊया या दोघांकडून लगेचच. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या दोघांचे. सगळ्यात पहिला प्रश्न मला सर तुम्हाला विचारायचा आहे, कारण आज आपण बघतोय की 12वीचा रिझल्ट लागला. 12वी नंतर काय करायचं हा असंख्य विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न आहे. कारण या कोरोना काळामध्ये आपण पाहिलं तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मात्र कॉमर्स असं फील्ड आहे की त्या कॉमर्स क्षेत्रामध्ये कधीच कुठल्याच प्रकारची गळती होत नाही किंवा कुठल्याही रिसेशन जरी पिरियड आला तरी देखील त्या लोकांच्या नोकऱ्या जात नाही असं हे फील्ड आहे. तर आज आपण प्रॅक्टिकल बीकॉम बीबीए बद्दल बोलणारच आहोत. मात्र ह्या सगळ्या 12वीच्या रिझल्ट नंतर एकूणच विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, तुमचं काय नेमकं मत आहे त्याबद्दल काय सांगाल? कोरोना काळातला आपण विषय गेले अनेक दिवस अनेक वेळा आपण झी 24 तासच्या माध्यमातून इंटरव्ह्यू तर दिलेला आहेच. आता 12वीचा निकाल लागलेला आहे आणि 12वीचा निकाल यावेळी असं झालं आहे की विद्यार्थी परीक्षा न देता पास झालेले आहेत. गमतीचा भाग असा आहे की दरवर्षी जेवढे विद्यार्थी पास होतात त्यापेक्षा 9% जास्त, म्हणजे यावर्षीचा 12वीचा निकाल 99.6% जवळपास आहे. म्हणजे जवळपास 2.25 लाख विद्यार्थ्यांचा भार उच्च शिक्षण पद्धतीवर पडला. अजून एक गंमत अशी आहे की बहुतांश विद्यार्थ्यांना 70 ते 80% पर्सेंटपेक्षा जास्त मार्क आहेत. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की मला चांगले मार्क्स आहेत. माझं इथं सर्वांना म्हणणं असं आहे की तुम्ही वास्तवाचं भान ठेवणं पण गरजेचं आहे. कारण फक्त ती जी मार्कशीट जे सांगते तुम्हाला आतून माहिती आहे की तुम्ही खरे किती मार्क्ससाठी पात्र आहात आणि तुम्ही काय केलं पाहिजे. आता कॉमर्स आणि मॅनेजमेंट म्हणजेच वाणिज्य आणि आपण जे काही क्षेत्र आहे, मॅनेजमेंट जे क्षेत्र आहे, व्यवस्थापन क्षेत्र आहे, तिथं एक असं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, आय हिअर आय फॉरगेट, आय सी आय रिमेंबर, आय डू अँड आय अंडरस्टँड. किंवा अजून एक मराठीमध्ये एक म्हण आहे की स्वावलंबी बनवतं तेच शिक्षण किंवा क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. म्हणजे कॉमर्स आणि मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष तुम्ही जोपर्यंत सहभाग घेऊन त्या गोष्टी करत नाही, जोपर्यंत तुम्ही त्यात उतरत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्यातून अनुभवातून कार्यानुभवातून जोपर्यंत शिक्षण मिळत नाही तोपर्यंत त्या गोष्टी तुम्हाला येतातच असं नाही. आणि दुर्दैवानं बहुतांशी वेळा याच महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि आपण असं म्हणतो की आपलं शिक्षण झालंय, आपलं शिक्षण झाल्यानंतर आपल्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे. पूर्वी आपण एक शब्द ऐकायचो की सुशिक्षित बेरोजगार. आता नव्यानं एक वर्ग उदयास आलाय, उच्च शिक्षित बेरोजगार. अगदी एमकॉम झालेल्या विद्यार्थ्यांना साधा चेक लिहिता येत नाही. हे माझं डायरेक्ट स्टेटमेंट आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आणि हे असं होतंय. असं का होतंय? कारण पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये कौशल्याभिमुख शिक्षणाचा म्हणजे पूर्णपणे इंडस्ट्रीमध्ये जे नॉलेज पाहिजे त्याचा पूर्णपणे अभाव आहे. फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातंय. इंडस्ट्रीमध्ये प्रात्यक्षिक ज्ञान हवंय. लाखोंच्या संख्येनं पदवीधर तयार होत आहेत. इकडं पण चांगली रिक्वायरमेंट आहे इंडस्ट्रीमध्ये, पण माणसं आहेत पण नोकऱ्या नाही आहेत, आणि नोकऱ्या आहेत पण माणसं नाही आहेत. अशी परिस्थिती झाल्यामुळं विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. कोरोना काळाचा विचार जर केला तर कोरोनामुळे जवळपास 2.25 वर्ष झालं कॉलेजेस बंद आहेत आणि विद्यार्थी घरी बसून नाविलाजानं काहीतरी मोबाईलवर शिकण्याचा एक प्रयत्न करतायत. हतबलतेनं म्हणूयात आपण. इंडस्ट्री एका बाजूला हतबल आहेत, त्यांना चांगले कॅन्डिडेट्स मिळत नाहीत. या सगळ्यामध्ये आता मला असं वाटतं की एक चांगलं कोरोनाने एक चांगलं केलंय की
आपलं जे ऑनलाईन एज्युकेशन आहे त्याला चांगली स्वीकृती मिळाली. बरोबर आहे. ऑनलाईन एज्युकेशनमुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार शिक्षण घेऊ शकता. तुम्हाला हव्या त्या तज्ञ मार्गदर्शकांचं तुम्ही शिक्षण घेऊ शकता, त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकता, तुमच्या वेळेनुसार घेऊ शकता. पण त्याच्यातल्या त्रुटी बोलायच्या झाल्या तर अशा आहेत की बाबा मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. मग त्याच्यामध्ये तो समाजात जेवढा मिसळेल तेवढा तो डेव्हलप होतो. त्याची एक व्यक्तिगत सामाजिक जडणघडण होत असते आणि ती खरी या कॉलेजेसमधून घडते. त्याच्यावर मर्यादा नाहीत. पण आता इथून पुढं कोरोनामुळे ऑनलाईनला ऍक्सेप्टन्स आल्यामुळे फिजिकल आणि डिजिटल संयुक्त शब्द आपण म्हणूयात की फिजिटल मॉडेल इथून पुढे चालणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यासक्रम जो उन्नत असेल, जो या दोन्ही पद्धतींना सामावून घेणारा असेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण देऊन आत्मनिर्भर करणार असेल, तेच अभ्यासक्रम इथून पुढे चालतील. आणि जास्तीत जास्त शिक्षण संस्थांनी अशाच अभ्यासक्रमांना मान्यता द्यावी किंवा त्याची डेव्हलपमेंट करावी, त्याचा विकास करावा, असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी फार चांगले मुद्दे आता तुम्ही इथे उपस्थित केलेत आणि खरंच ऑनलाईन शिक्षणामुळे जसा चांगला फायदा झाला तसे काही तोटे देखील निर्माण झालेले आहेत. हे सगळं आहे, मात्र ह्या कोरोनामुळे एकूणच शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठे बदल पाहायला मिळतात. मग ते मोठे जे बदल झालेले आहेत ते कशा पद्धतीने आपण हाताळले पाहिजे, त्या सगळ्याला आपण कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे? मोठ्या बदलांमध्ये मी म्हटलं तसं प्रात्यक्षिक प्रशिक्षण जर विद्यार्थ्यांना दिलं गेलं नाही तर विद्यार्थी स्वावलंबी बनूच शकत नाहीत, कारण इंडस्ट्रीमध्ये त्यांना त्या गोष्टी दिल्या जात नाहीत. मग आता कोणतंही प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यासाठी 4 गोष्टींची गरज असते. एक ट्रेनर, ट्रेनी, कंटेंट आणि टूल, म्हणजे शिक्षक, विद्यार्थी, अभ्यासक्रम आणि त्यांचं जे साधन आहे, या 4ही माध्यमांची पूर्तता झाल्यानंतरच विद्यार्थी प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेऊ शकतात. दुर्दैवानं कोरोना काळात घरात बसून ऑनलाईन प्रशिक्षण घेत असल्यामुळं सगळ्याच क्षेत्रामध्ये या विषयांत किंवा या 4ही गोष्टींची पूर्तता होईलच असं नाही. ऑनलाईन शिकण्याला अनेक मर्यादा आहेत. तर असं शिक्षण देणं गरजेचं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की फिजिकल आणि डिजिटल, म्हणजे फिजिटल मॉडेल जर आपण वापरून जर विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केलं, त्याचबरोबर इंडस्ट्रीजना ज्या काही गरजा आहेत त्या गरजा ओळखून जर आपण आपले अभ्यासक्रम बनवले तरच विद्यार्थी इथून पुढे त्यांचा टिकाव लागणार आहे आणि तरच इंडस्ट्रीजना पण स्किल्ड मॅनपॉवर किंवा चांगलं मनुष्यबळ मिळणार आहे असं मला वाटतं. पण मग ह्या सगळ्याच्या निमित्ताने संधी देखील तितक्याच उपलब्ध खूप होणार उपलब्ध झालेल्या आहेत. बरोबर. बरं, अर्थातच ह्या सगळ्याबद्दल आपण चर्चा करतोय. गेल्या अनेक एपिसोड्सच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत प्रॅक्टिकल BCom BBA बद्दल चर्चा करतोय. मला ह्याच मुद्द्यावर यायचंय. आज तुम्ही बघितलं तर प्रॅक्टिकल एज्यू स्किल आज लोकांना बऱ्यापैकी माहिती झालेलं आहे, मात्र तुम्ही कशा पद्धतीने ह्या सगळ्यामध्ये योगदान देतायत? या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये देखील तुम्ही कोरोना वॉरियर म्हणून काम करत होता शिक्षण क्षेत्रामध्ये, तर त्याबद्दल काय सांगाल? मी मगाशी म्हटलं प्रात्यक्षिक प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. आम्ही विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या पहिल्या दिवसापासूनच लॅपटॉप देतो. त्यामुळे तो ट्रेनर, ट्रेनी, कंटेंट आणि टूल मधला जो विषय आहे तर तो आज आपण लॅपटॉप पण मी इथे प्रेक्षकांना दाखवण्यासाठी आणलेला आहे. तर हा लॅपटॉप प्रॅक्टिकल BCom BBA किंवा MBAच्या विद्यार्थ्यांना हा दिला जातो. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. आता BCom बद्दल जर बोलायचं झालं, प्रॅक्टिकल BCom आणि BBA बद्दल बोलायचं झालं, तर इथला संपूर्ण अभ्यासक्रम हा प्रात्यक्षिक ज्ञानावर आधारित आहे. अगदी बेसिक मी मगाशी म्हटलं की अगदी बँकेची पेन स्लिप कशी भरायची इथपासून विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण सुरू होतं. आमचे 4 अभ्यासक्रम आहेत. प्रॅक्टिकल BCom असेल, BBA असेल, MBA असेल, ब्रिज कोर्स आहे, ज्युनियर कॉलेज आहे. तर ह्या सर्व माध्यमातून या सर्व कोर्सेसमध्ये आम्ही हे सुरुवातीचं शिक्षण विद्यार्थ्यांना देतो, कारण व्यवहार ज्ञान शिकलात, सुरुवात केली तरच तुम्हाला पुढचे व्यवहार कळणार. सुरुवात इथून होते. प्रॅक्टिकल BCom बद्दल जर बोलायचं झालं तर विद्यापीठाचं BCom तर आपल्याला करायचंच आहे, पण आज BCom करायला शेवटचे 10 दिवस मुलं एवढी स्मार्ट आहेत की शेवटचे 10 दिवस अभ्यास करतात आणि बरोबर ऍडमिशन त्यांना जेवढे मार्क्स हवेत तेवढे मिळवतात आणि BCom झालो म्हणवतात. पण आता प्रॅक्टिकल BCom मध्ये तो वाया जाणारा जो वेळ आहे, तो वेळ तुम्ही योग्य ठिकाणी जर वापरला तर तुमचं करिअर कसं घडू शकतं ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे इथं विद्यापीठाच्या BCom बरोबरच संपूर्ण प्रात्यक्षिक ज्ञानांवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. हे सगळं प्रशिक्षण संपूर्ण इंडस्ट्री रिलेव्हंट सिलेबस आहे. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना तेच शिकवतो जे इंडस्ट्रीमध्ये गरजेचं आहे. याचबरोबर हे शिकवण्यासाठी तज्ञ प्रशिक्षक आहेत, म्हणजे जसं की चार्टर्ड अकाउंटंट आहेत, टॅक्स कन्सल्टंट आहेत. हे झालं BComच्या बाबतीत. BBAचा पण अभ्यासक्रम असाच. विद्यापीठाचा BBA अभ्यासक्रमाबरोबर प्रात्यक्षिक अकाउंट मॅनेजमेंट विषयातले तुम्हाला अनेक प्रात्यक्षिकं तुमच्याकडून करून घेतली जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं, जो आमचा USP म्हणूयात की जी आमचं बलस्थान आहे, की सेकंड इयर पासून म्हणजे 3 वर्षाचा BCom इथे दिला जातो. त्यातले दुसरे 2 वर्ष म्हणजे सेकंड आणि थर्ड इयर म्हणजे दुसरं आणि तिसरं वर्ष विद्यार्थी प्रत्यक्ष
कंपनीज इंडस्ट्रीजमध्ये जाऊन इंडस्ट्रीमध्ये एक्सपिरियन्स घेतात, ऑन द जॉब ट्रेनिंगला त्यांना पाठवलं जातं. जसं आता वृषाली अगदी ज्या पद्धतीनं वृषाली शिकते, सेकंड इयरची माझी ती विद्यार्थिनी आहे, SYTY मध्ये त्यांचं ऑफिस हेच त्यांचं कॉलेज असणार आहे. याचा फायदा असा होतो की विद्यापीठाची पदवी तीच मिळते, 2 वर्षांचा अनुभव BCom किंवा BBA करेपर्यंत विद्यार्थ्यांच्या हाताशी असतो, म्हणजे ते लोक फ्रेशर नसतात. आणि अजून एक चांगला भाग असा की हे शिकत असतानाच त्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देखील मिळतं. म्हणजे जवळपास 8 ते 12,000 रुपये विद्यावेतन विद्यार्थ्यांना MCom, BCom, प्रॅक्टिकल BCom किंवा BBA करत असताना मिळतं. MCom झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त उन्नत प्रात्यक्षिक नॉलेज आमच्या विद्यार्थ्यांकडे असतं. आणि गमतीचा भाग असा, पुढे जर शिकायचं असेल तर सगळी दारं खुली असतात, कारण त्यांच्याकडे डिग्री तर विद्यापीठाची असतेच असते. पुढे ऑन द जॉब ट्रेनिंग झाल्यानंतर पुढे नोकरी करायची असेल तर भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा विद्यार्थ्यांना या नोकरीच्या संधी आम्ही उपलब्ध करून देतो आहोत. गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम दुबईची संस्था आहे, अनेक महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली. तिथे सुद्धा आपल्या प्रॅक्टिकल एज्यू स्किल्सच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी आपण उपलब्ध करून देतो. म्हणजे थोडक्यात काय तर फक्त शिक्षणावरती भर न देता पुढे जाऊन त्यांचं नेमकं कशा पद्धतीने करिअर घडवायचं आहे या सगळ्यावरती खरं तर सन्मित सर फार अभ्यासपूर्ण आणि अगदी खूप खोलाने विचार करतात. आणि आत्तापर्यंत अनेकांना त्यांनी नोकरी देखील मिळवून दिलेली आहे प्रॅक्टिकल एज्युकेशनच्या माध्यमातून. आज ते प्रॅक्टिकल BCom आणि प्रॅक्टिकल BBA त्याचबरोबर प्रॅक्टिकल MBA सारखे वेगवेगळे कोर्सेस राबवतात. म्हणजे तुम्ही BCom करता करता हे कोर्सेस केले तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. ह्या सगळ्या कोर्सेसची माहिती तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर बाजूला जो तुम्ही QR कोड बघत आहात त्या QR कोडला तुम्ही स्कॅन करा. हा कार्यक्रम झाल्या लगेचच वेबिनार सरांचा सुरू होणार आहे, त्या वेबिनारमध्ये सहभागी व्हा. तुम्हाला पडलेल्या असंख्य प्रश्नांची सन्मित सर स्वतः उत्तरं देणार आहेत. तेव्हा लगेचच खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्या. त्याचबरोबर ज्यांना फ्रँचायझी घ्यायची आहे ते देखील फ्रँचायझी घेऊ शकता. त्यासाठी देखील खाली नंबर दिलेला आहे, त्याचबरोबर त्या नंबरवरती तुम्ही फोन करा, ह्या सगळ्याची माहिती घ्या. कारण आज आपण बघतो की पारंपरिक शिक्षणाबरोबरच आज प्रॅक्टिकल एज्युकेशनही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यांची एक विद्यार्थिनी आत्ता आपल्यासोबत आहे जी SYBComला आहे. SYBCom प्रॅक्टिकल BComच्या ती आत्ता शाखेमध्ये शिकते आणि शिकत असतानाच ती नोकरी देखील करते. एकूणच तिचा अनुभव काय याबद्दल आपण तिच्याकडनं जाणून घेऊया. कसा आहे एकूणच अनुभव प्रॅक्टिकल BComचा? मी साताऱ्यामधील सातारा जिल्ह्यातील चिंचणी गावात एका छोट्याशा गावामधून आहे. मी शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. मी 12वी झाल्यानंतर खरं तर माझ्या पुढे पण प्रश्न होता की आता नक्की पुढे काय करायचं. तर कसं असतं, मुलींना आपलं करिअर घडवण्यासाठी कालावधी खूप कमी असतो. कमी वेळेमध्ये त्यांना काहीतरी करायचं असतं, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असतं. तर माझंही तसं स्वप्न होतं आणि एक सुवर्ण संधी म्हणून मला प्रॅक्टिकल BComची माहिती मिळाली. मी प्रॅक्टिकल BComला ॲडमिशन घेतलं. त्यानंतर माझं कॉलेज सुरू झालं. लॉकडाऊनचा कालावधी चालू असतानाही माझं लॅपटॉपद्वारे ऑनलाईन लेक्चर्स अगदी व्यवस्थित कंटिन्यू चालू होतं. प्रॅक्टिकल BComच्या एज्युकेशनमध्ये मला लॉकडाऊन चालू असल्याचा काही अडथळा जाणवला नाही. त्याचा एक सुवर्ण संधी म्हणजे मला ऑनलाईन माझा इंटरव्ह्यू झाला आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शनसुद्धा झालं. आणि मी आज हर्षांजली इन्स्ट्रुमेंट्स अँड न्यूमॅटिक प्रायव्हेट लिमिटेड इथे आज मी काम करते. आणि मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की जे माझे फ्रेंड्स आहेत, जे माझ्यासोबतच शिकत होते, ज्यांना अगदी खूप छान मार्क्स होते, 80% होते, 90% होते, पण ते आज घरी बसून आहेत आणि काय करावं हे त्यांना सुचत नाहीये. आणि त्याच काळामध्ये मी आज SYBComमध्ये असतानाच ऑन द जॉब ट्रेनिंगला आहे, माझ्या पायावरती उभे आहे. आणि हे सगळं मला प्रॅक्टिकल BComमुळे मिळालं आणि प्रॅक्टिकल BComमुळे मला हे माझी स्वतःची एक नवीन ओळख मिळाली. आणि माझे मी माझं प्रॅक्टिकल BCom कंप्लीट होते. तर येत्या काही दिवसांमध्येच मी प्रॅक्टिकल MBAला ॲडमिशन घेते आणि प्रॅक्टिकल MBAद्वारे दुबईमध्ये जाऊन माझं पुढचं करिअर करण्याचं माझं स्वप्न आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अर्थातच वृषालीने स्वप्न बाळगलेलं आहे. असे अनेक विद्यार्थी सर असतात की ते स्वप्न उराशी बाळगतात, मात्र नेमकं काय करायचं हेच समजत नाही. मात्र आज प्रॅक्टिकल BCom BBAच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी आपलं स्वप्न साकार केलेलं आहे. मला सांगा, प्रॅक्टिकल BCom आणि BCom ही पदवी वेगवेगळी आहे का, तर त्याबद्दल?
प्रॅक्टिकल बीकॉम नावाची पदवी नाही आहे. प्रॅक्टिकल बीकॉम हे उपक्रमाचं नाव आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बीकॉम किंवा बीबीएच शिकायचं आहे, त्याला आपल्याला बायपास करायचं नाही, कारण ते महत्त्वाचंच आहे. पण त्याच्याबरोबर या प्रात्यक्षिक गोष्टी शिकवत असल्यामुळे त्याचबरोबर 3 वर्षाच्या बीकॉम किंवा बीबीए मध्ये 2 वर्ष प्रत्यक्षात कंपनीमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, वेगवेगळ्या सीए फर्म्समध्ये तुम्हाला काम करायचं आहे, आणि परत शनिवारी रविवारी परत तुमचं कॉलेज असणार आहे. म्हणजे तुमचं कॉलेज आणि ऑन द जॉब ट्रेनिंगचा व्यवस्थित संयोग साधून एक चांगला ब्लेंड करून विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देऊ केल्यामुळे, जसं आपण पाहतो सीए व्हायचं असेल तर आर्टिकलशिप कंपल्सरी असते, 3.5 वर्ष काम करावं लागतं, तो खरा अनुभव सीएंना घडवतो. तीच पद्धत आम्ही प्रॅक्टिकल बीकॉम बीबीए मध्ये अवलंबतो. त्यामुळे मुलं खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीमध्ये तयार होतात. अशा पद्धतीनं उपक्रमाचं नाव प्रॅक्टिकल बीकॉम किंवा बीबीए आहे. बरोबर. पण मग ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. मग ह्याचं आपण वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तुम्ही सांगितलं की याच्यावरती आपण प्रॅक्टिकलवरती भर देतो. पुस्तकी ज्ञान तितकंच महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर प्रॅक्टिकल नॉलेजही महत्त्वाचं आहे. मग हे दोन्ही जे कोर्सेस आहेत त्याचा नेमका विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये कसा फायदा होईल, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कारण की आता वृषाली जशी आत्ता म्हणत होती की ती साताऱ्यातनं आलेली आहे, मात्र ती इतक्या कॉन्फिडेंटली आत्ता ह्या टीव्हीवरती बोलतेय, म्हणजे इतका कॉन्फिडन्स लेवल त्यांचा कशा पद्धतीने वाढू शकतो, त्यांची कमांड इंग्लिश लँग्वेजवरती कशा पद्धतीने येऊ शकते, याबद्दल काय सांगाल? योग्य वेळी योग्य निर्णय घेणं नितांत गरजेचं आहे. वृषालीने तो घेतला आणि त्याचे रिझल्ट्स आपण पाहताय. यशस्वी सगळ्यांना व्हायचं आहे, पण नेमका मार्ग सापडत नाही. पुढं कुठं जावं, काय शिकावं. पालकांना जनरली वाटतं की पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे एक गावात किंवा त्यांच्या शहरामध्ये एक मोठं नावाजलेलं कॉलेज असतं, तिथं मोठी बिल्डिंग असते, मोठं मैदान असतं, तिथे ॲडमिशन घेऊन दिली, एक गाडी घेऊन दिली की त्यांना वाटतं की आपलं कर्तव्य संपलं. नाही, योग्य प्रशिक्षण पण तेवढंच मिळणं गरजेचं आहे, योग्य ठिकाणाहून. तर हे सगळं प्रॅक्टिकल बीकॉमच्या आणि बीबीएच्या माध्यमातून आपण करतो. त्याचा फायदा असा होतो की विद्यार्थ्यांना तीच पदवी मिळते. जवळपास बीकॉम बीबीए होईपर्यंत 2.5 ते 3.5 लाख रुपये बँक बॅलन्स असतो. स्वकर्तृत्व करायची संधी त्यांना कॉलेज करत असतानाच मिळत असल्यामुळं तो एक आत्मविश्वास वेगळा वाढतो. आज आपण वृषालीचा आत्मविश्वास पाहतो, याचं एक वेगळं ट्रेनिंग दिलं जातं, कारण आत्मविश्वासाचं कोणतं औषध किंवा इंजेक्शन मार्केटमध्ये नसतं, त्याची एक प्रोसेस असते. मग त्यांच्यातली भीती पहिली बाजूला काढली जाते. त्यांना बोलतं केलं जातं हळूहळू की बाबा तुमचं आधी नाव सांगा, कारण तुमच्या नॉलेज बरोबरच तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास पण तेवढाच महत्त्वाचा या जगात जर टिकून राहायचा असेल. आणि तो तेवढ्याच पद्धतीनं तेवढंच त्याला तेवढंच त्याच्यावर वेटेज देऊन आम्ही त्याच्यावर विद्यार्थ्यांना तयार करतो. दर शनिवारी विद्यार्थ्यांना प्रेझेंटेशन द्यायचं आहे वेगवेगळ्या विषयांवर. आणि त्याच्यातली एक चांगली गोष्ट अशी आहे की त्या प्रेझेंटेशनला त्या ग्रुपमधल्या एका विद्यार्थ्याचे पालक पण आवर्जून उपस्थित असतात, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांची त्यांच्यावर एक थोडंसं दडपण म्हणा, एक छोटासा सपोर्ट त्यांना मिळतो. पालकांनाही कळतं की आपली मुलं काय शिकतायत, कशा पद्धतीनं घडतायत, कारण पालकांचा पण सहभाग याच्यामध्ये असणं तितकंच महत्त्वाचं आहे. माझं म्हणणं असं आहे की ही एक आपण नवीन पिढी घडवतोय. मग पालक, विद्यार्थी, शिक्षण संस्था आणि त्याचबरोबर इंडस्ट्री या चौघांनी जर योग्यपणे ह्या करिअरला आपण हाताळलं तर ही नवीन पिढी निश्चितच चांगली घडणार आहे. अगदी. आणि मला वाटतं की नवीन पिढी घडवण्यासाठी आज तुमच्यासारखे शिक्षक आणि अर्थातच तुमच्यासारख्या संस्था कार्यरत आहेत. आणि ज्यांना कोणाला प्रॅक्टिकल बीकॉम, प्रॅक्टिकल बीबीए करण्याची इच्छा असेल त्यांनी लगेचच बाजूला असलेला QR कोड स्कॅन करावा, त्याचबरोबर खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल घ्या, जेणेकरून तुम्हाला ही लिंक येईल आणि लगेचच हा कार्यक्रम झाल्या तुम्ही वेबिनारमध्ये सहभागी होऊ शकता. कारण की वेबिनारच्या माध्यमातून सर अजून ह्या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती देतील. पुढे जाऊन कशा पद्धतीने करिअर करायचं आहे, हा 3 वर्षाचा कशा पद्धतीचा कोर्स असणार आहे आणि नोकरीच्या कशा पद्धतीच्या संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. कारण की शिक्षण हे प्रत्येक जण घेतो, मात्र शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळेल का नाही याची आत्ता शाश्वती नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आज ह्या कोरोनाच्या काळातही अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही नोकरी उपलब्ध करून दिलेली आहे. हे कसं काय शक्य झालं, त्याबद्दल काय सांगाल? नोकरी तसं बघायला गेलं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इंडस्ट्रीमध्ये प्रचंड गरज आहे चांगल्या मॅनपॉवरची. आणि दुर्दैवानं पारंपरिक शिक्षण पद्धतीतून ते लोक तयार होत नाहीयेत. म्हणजे मी असं म्हणेन की आम्ही जे पद्धतीचं प्रशिक्षण देतो, माझ्याकडे विद्यार्थी जर एक असेल तर त्याच्यासाठी जवळपास 6 ते 8 नोकऱ्या ऑलरेडी उपलब्ध असतात. म्हणजे आज मितीला माझ्याकडे जवळपास 136 अकाउंटंटची गरज आहे आणि जवळपास नाही म्हटलं तरी 250 ते 250 बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्हची गरज आहे. ही गरज कायमच असते, विद्यार्थ्यांपेक्षा जास्त ही गरज कायमच असते, कारण स्किल्ड मॅनपॉवर मिळत नाही. त्यामुळे जर योग्य प्रशिक्षण दिलं, जर योग्य इंडस्ट्रीबरोबर त्यांचा समन्वय साधला आणि त्यांना जर योग्य ठिकाणी दिलं तर थोडक्यात आम्ही एक ब्रिज गॅप जो आहे तो ब्रिज करण्याचं काम करतो. म्हणजे आम्ही एक सेतू बनवलाय
पारंपरिक शिक्षण पद्धती आणि इंडस्ट्रीमध्ये त्याला प्रात्यक्षिक ज्ञानाची आम्ही जोड देतो आणि विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवतो. आणि हे सहज शक्य होतं कारण योग्य प्रशिक्षण जर दिलं, योग्य वेळी जर दिलं, तर हे विद्यार्थी 16 ते 21 हे वय असं असतं की कौशल्याभिमुख शिक्षण घेऊन स्वतःची कौशल्य विकसित करणं त्यांची गरज असते. यावेळी जर विद्यार्थ्यांना हे योग्य शिक्षण दिलं तर ती मुलं निश्चितच आत्मनिर्भर होऊ शकतात. बरोबर. आणि मला वाटतं की आत्मनिर्भर करण्याचं तुमचं खरं तर स्वप्न आहे आणि नक्कीच ह्या सगळ्याच्या माध्यमातून विद्यार्थी नक्कीच आत्मनिर्भर होईलच. मात्र जेव्हा प्रॅक्टिकल बीकॉम आणि BBAचा आपण विचार करतो तेव्हा तुलनेने कसा फायदा होतो या दोन्ही कोर्सेसचा, त्याबद्दल काय सांगाल? फायदा म्हटला तर मी मगाशी म्हटलं की योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे फायदा होतो. मग काय फायदे होतात तर तीच पदवी मिळते. आमचं सर्टिफिकेट इन प्रॅक्टिकल बिझनेस मॅनेजमेंट जर तुम्ही BBA करत असाल किंवा सर्टिफिकेट इन प्रॅक्टिकल बिझनेस अकाउंटिंग जर तुम्ही प्रॅक्टिकल बीकॉम करत असाल ते मिळतं. 2 वर्षाचा अनुभव बीकॉम किंवा BBA करत असतानाच विद्यार्थ्यांना मिळतो. या 2 वर्षामध्ये कर्तृत्व करण्याची संधी मिळते आणि एकत्रितरित्या जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये स्टायपेंड विद्यार्थ्यांकडे मिळतो. पुढे शिकण्यासाठी पदवी असल्यामुळे पुढे तुम्हाला MCOM, MBA, CMA, CS, MPSC, UPSC जे सायन्सचे विद्यार्थी आहेत, मला खास करून त्यांना सांगायचं आहे की प्रॅक्टिकल बीकॉम आणि BBA, MPSC, UPSCचा पासिंग पर्सेंटेज पाहता तुमचा प्लॅन B म्हणून तुम्ही प्रॅक्टिकल बीकॉम BBAचा जरूर विचार करा. ते तुम्ही करू शकता. किंवा पुढे नोकरी करायची असेल प्रॅक्टिकल बीकॉम किंवा BBA नंतर तर हमखास 20,000 ते 35,000 दरमहा तुमच्यासाठी नोकरी तयार आहे. कारण तुम्ही अनुभव असलेले 2 वर्षाचा अनुभव असलेले विद्यार्थी आहात. तर अशा पद्धतीनं फायदा विद्यार्थ्यांनी त्यांचाच वेळ योग्य वेळी योग्य ठिकाणी लावल्यामुळं, इन्व्हेस्ट केल्यामुळं फायदा झालेला आपण पाहतो. अगदी. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही दोघंही आलात आणि खूप छान माहिती तुम्ही ह्या सगळ्याच्या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. नमस्कार. आणि यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. विठू माऊलीचा गजर म्हणजे